नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत आहे आचार्य सुमित गुरव या आमच्या युट्यूब चॅनलला। मित्रांनो, आज आपण आपल्या राशीचक्रापैकी सर्वाधिक भावनाशील, आध्यात्मिक आणि कल्पनाशक्तीने परिपूर्ण अशा राशीबद्दल म्हणजेच मीन राशीबद्दल चर्चा करणार आहोत। मीन राशीची लोक अनेकदा या भौतिक जगामध्ये फक्त राहत असतात, पण त्यांचं मन मात्र एका वेगळ्याच वैश्विक दुनियेमध्ये फिरत असतं। यांच्या हृदयामध्ये करुणा असते, डोळ्यांमध्ये स्वप्न असतात, आत्म्यामध्ये अध्यात्माबद्दलची आवड सुद्धा असते। अनेकांना मीन राशीची लोक खूप साधे वाटतात, परंतु यांच्या आतमध्ये सुद्धा एक गूढ आणि अतिशय संवेदनशील असं व्यक्तिमत्व दडलेलं असतं। तर आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊ मीन राशीवाल्यांचा एकंदरीत स्वभाव कसा असतो, यांचे काय स्ट्रॉंग पॉइंट्स आहेत, काय वीक पॉइंट्स आहेत, तसंच करिअर, कार्यक्षेत्र, प्रोफेशन या बाबतीत त्यांना कुठल्या गोष्टी सूट करू शकतात, आरोग्याबद्दलच्या कुठल्या गोष्टींची काळजी यांनी घेणं गरजेचं आहे, आणि तसंच व्हिडिओच्या शेवटी आपण मीन राशीवाल्यांसाठी कुठल्या प्रकारचे उपाय आणि उपासना हे केल्यानं त्यांना पॉझिटिव्ह फरक पडेल याबद्दल सुद्धा चर्चा करणार आहोत। मीन राशीबद्दल काही मूलभूत गोष्टी सांगायच्या झाल्यास, सर्वात पहिलं यांच्या राशीचा स्वामी म्हणजे गुरुदेव बृहस्पती स्वतः आहेत। त्यानंतर यांचं राशीचं चिन्ह जे की दोन माशांच्या आकृतीने दर्शवलेलं आहे। हे दोन मासे म्हणजेच भौतिक आणि आध्यात्मिक जगामधील संतुलनाचे प्रतीक मानले गेलेले आहेत। गुरुग्रह म्हटलं की ज्ञान, धर्म, अध्यात्म, सदाचार, भाग्य आणि विस्तार या सर्वांचा कारक मानला जातो। मीन राशी ही जलतत्वाची आणि द्विस्वभावी राशी आहे। त्यामुळे मीन राशीच्या लोकांमध्ये भावनिकता, कल्पनाशक्ती आणि परिस्थितीनुसार स्वतःला बदलण्याची क्षमता असलेली बघायला मिळते। मीन राशीच्या लोकांच्या स्वभावाबद्दल काही गोष्टी सांगायच्या झाल्यास, हे लोक अत्यंत दयाळू आणि सहानुभूतीशील असलेले बघायला मिळतात। इतरांच्या दुःखाने सुद्धा हे लोक सहज व्यथित झालेले बघायला मिळतात। त्यांच्या मनामध्ये कोणाविषयी कटुता किंवा द्वेष फार काळ कधीच टिकत नाही। हे लोक कायमच भावना, अंतर्ज्ञान आणि मनाचा आवाज यावरती जास्त विश्वास ठेवतात। मीन राशीचे व्यक्ती अनेकदा दुसऱ्याचं दुःख समजून घेतात आणि त्यांना मदत करण्याचा सुद्धा प्रयत्न करतात। त्यांची कल्पनाशक्ती खूप समृद्ध असते, म्हणूनच कला, संगीत, साहित्य आणि अध्यात्म अशा गोष्टींकडे यांचा विशेष कल असलेला बघायला मिळतो। यानंतर मीन राशीच्या काही पॉझिटिव्ह गुणधर्मांबद्दल बोलायचं झाल्यास, या लोकांमध्ये बरेचसे सुंदर गुणधर्म असलेले बघायला मिळतात, जसं की यांच्यामध्ये असणारी करुणा आणि यांचा दयाभाव, त्यांच्यात असलेलं उत्कृष्ट असं अंतर्ज्ञान, यांची सर्जनशीलता, त्यांच्यातली आध्यात्मिक वृत्ती आणि समर्पणाची भावना, परिस्थितीसोबत स्वतःला जुळवून घेण्याची यांची क्षमता आणि लोकांचं मन समजून घेण्याची असलेली कला, या काही गोष्टी यांच्या पॉझिटिव्ह गुणधर्मांबद्दल मला सांगावे वाटतात। हे लोक कायमच इतरांना मानसिक आणि भावनिक आधार देताना बघायला मिळतात। यानंतर मीन राशीच्या काही नकारात्मक गुणांबद्दल बोलायचं झाल्यास, सर्वात पहिला सांगावा वाटणारा मुद्दा म्हणजे ह्या लोकांची अतिसंवेदनशीलता। हे लोक अनेकदा छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा मनाला लावून घेतात। कधी कधी या लोकांना वास्तवापेक्षा कल्पनेच्या दुनियामध्ये रमण्याची सवय असलेली बघायला मिळते। बहुतांश वेळा मीन राशीच्या लोकांना नाही म्हणणं खूप जड जातं आणि यामुळेच बाकीचे लोक त्यांच्या या स्वभावाचा गैरफायदा घेऊ शकतात। तसंच निर्णय घेताना यांचा उडणारा संभ्रम आणि भावनांच्या आहारी जाण्याची यांची वृत्ती हे देखील यांच्यासाठी त्रासदायक ठरू शकतं। आता मीन राशीच्या लोकांच्या प्रेम संबंध किंवा नातेसंबंधांबद्दल बोलायचं झाल्यास, प्रेमाच्या बाबतीमध्ये मीन राशीची व्यक्ती ही अतिशय समर्पित असते। हे लोक प्रेमाला केवळ एक नातं म्हणून नाही तर आत्मिक अनुभव म्हणून बघतात। हे लोक प्रेमामध्ये स्वतःला सर्वार्थाने झोकून देतात। त्यांना नात्यामध्ये भावना, विश्वास, काळजी आणि भावनिक जवळीक हवी असते। हे लोक त्यांच्या जोडीदारासाठी कायम त्याग करण्यासाठी तयार असतात। मात्र प्रेम संबंधांमध्ये कधी कधी अवास्तव अपेक्षा ठेवणं हे यांच्यासाठी दुःखाचं कारण सुद्धा ठरू शकतं। यानंतर मीन राशीवाल्यांच्या वैवाहिक जीवनाबद्दल बोलायचं झाल्यास, विवाहानंतर मीन राशीचे लोक अतिशय प्रेमळ आणि समजूतदार असे जोडीदार ठरतात। यांना कुटुंबामध्ये भावनिक जवळीक आणि आपुलकी हवी असते। हे लोक कायम आपल्या जोडीदाराच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न करतात, मात्र त्यांनी स्वतःच्या भावनांचं देखील संरक्षण करणं गरजेचं असतं। या लोकांनी स्वतःचं भावनिक संतुलन राखलं तर यांचं वैवाहिक आयुष्य आनंददायी नक्कीच ठरू शकतं। आता मीन राशीच्या लोकांसाठी कुठल्या प्रकारचं करिअर, प्रोफेशन आणि कार्यक्षेत्र उचित ठरू शकेल याबद्दल बोलायचं झाल्यास, मीन राशीची व्यक्ती अशा ठिकाणी उत्कृष्ट कामगिरी करते जिथं त्यांना संवेदनशीलता, सर्जनशीलता किंवा लोकांशी त्यांचा भावनिक संपर्क येणं अभिप्रेत आहे। यांच्यासाठीच्या योग्य ठरणाऱ्या काही कार्यक्षेत्रांची नावं सांगायची झाल्यास, लेखन, कला, साहित्य, संगीत, अध्यापन, मानसशास्त्रज्ञ, वैद्यकीय क्षेत्र, ज्योतिष, टॅरो आणि इतर गूढशास्त्र, समाजसेवा, आध्यात्मिक मार्गदर्शन आणि समुपदेशन ही काही कार्यक्षेत्र यांच्यासाठी खूप चांगली ठरू शकतात। मुळातच यांच्याकडे इतरांना प्रेरित करण्याची आणि मार्गदर्शन करण्याची नैसर्गिक क्षमता असते। त्यानंतर मीन राशीच्या लोकांच्या आर्थिक स्थितीबद्दल भाष्य करायचं झाल्यास, मीन राशीची लोक पैसा तर नक्कीच कमवू शकतात, पण मिळवलेला पैसा साठवणं आणि आर्थिक स्थैर्यता टिकवून ठेवणं हे यांच्यासाठी आव्हानात्मक ठरू शकतं। कारण बरेचदा मीन राशीची लोक भावनेच्या भरामध्ये खर्च करताना बघायला मिळतात। या लोकांनी आर्थिक नियोजन आणि बचत म्हणजेच सेव्हिंग वरती लक्ष दिल्यास
नक्कीच आयुष्याच्या उत्तरार्धामध्ये यांना आर्थिक स्थैर्यता लाभू शकते। मीन राशीच्या लोकांच्या आरोग्याबद्दल बोलायचं झाल्यास मीन राशीचा प्रामुख्याने संबंध हा पायाचा खालचा भाग, तळवे, रक्ताभिसरण, बॉडीमधील हार्मोनल इम्बॅलन्स, मानसिक ताणतणाव आणि भावनिक आरोग्य यासोबत जोडला जातो। तणाव, चिंता किंवा भावनिक थकवा यामुळे या लोकांच्या आरोग्यावरती परिणाम झालेला बघायला मिळतो। योगा, ध्यान, प्राणायाम, मेडिटेशन किंवा निसर्गाच्या सानिध्यामध्ये वेळ घालवणं या गोष्टी यांनी अवलंबल्या तर यांना नक्कीच आरोग्यावरती सकारात्मक परिणाम झालेला बघायला मिळेल। आता व्हिडिओच्या शेवटी आपण मीन राशीच्या लोकांनी कुठल्या प्रकारचे उपाय किंवा उपासना केल्यास त्यांना लाभ होऊ शकतो याबद्दल बोलायचं झाल्यास मीन राशीचा राशी स्वामी म्हणजेच गुरुदेव बृहस्पती आहे। गुरु ग्रह हा कायमच ज्ञान, धर्म, अध्यात्म, भाग्य आणि सदाचाराचा कारक मानला जातो। त्यामुळं ज्या व्यक्तींचा गुरु मजबूत आहे अशा लोकांना कायमच यश, मान सन्मान, योग्य मार्गदर्शन आणि भाग्याची साथ सुद्धा लाभते। तर या उलट ज्या लोकांचा गुरु कमकुवत असेल त्यांना चुकीचे निर्णय घेतले जाणं, कायमच संभ्रमाची अवस्था असणं आणि आत्मविश्वासाची कमतरता जाणवणं यासारख्या समस्यांना सामोरं जावं लागू शकतं। त्याचमुळे मीन राशीच्या मंडळींनी गुरुग्रहाशी निगडीत असलेल्या उपासना आणि उपाय केल्यास यांना विशेष लाभ होताना बघायला मिळतो। यापैकी सर्वात पहिला उपाय म्हणजे दर गुरुवारी या लोकांनी गुरुग्रहाच्या बीज मंत्राचा 108 वेळेला कमीत कमी जाप केल्यास यांना खूप सकारात्मकता जाणवू शकते। यानंतर गुरुग्रहाशी संबंधित असलेल्या उपासनेमध्ये कायमच भगवान श्री दत्तात्रयांची केली जाणारी आराधना ही अत्यंत शुभ मानली जाते। त्यामुळे मीन राशीच्या लोकांनी कायमच श्री गुरुदेव दत्ताच्या शरण जाणं आणि गुरुदेव दत्तांचं नामस्मरण करत राहणं हे यांच्यासाठी नक्कीच लाभकारक ठरेल। दर गुरुवारी काही विशिष्ट गोष्टींचं केलं जाणारं दान हे सुद्धा यांना लाभकारक ठरू शकतं। जसं गुरुवारी यांनी हरभरा डाळ, हळद, केळी किंवा पिवळी फुलं आणि पिवळ्या रंगाचे वस्त्र दान केल्यास यांना नक्कीच सकारात्मक फायदा होईल। काही व्यावहारिक उपाय सांगायचे झाल्यास ह्या लोकांनी कायमच ज्ञानार्जन सुरू ठेवलं पाहिजे। गुरुग्रह हा ज्ञानाचा कारक आहे, त्यामुळे या लोकांनी सतत काही ना काही शिकत राहणं आणि नवनवीन आध्यात्मिक अनुभव घेत राहणं हे यांच्यासाठी लाभकारक ठरतं। त्यानंतर ह्या लोकांनी स्वतःच्या भावना मर्यादित ठेवायला शिकलं पाहिजे। मीन राशीचे व्यक्ती अनेकदा इतरांच्या समस्या स्वतःच्याच आहेत असं समजून वागायला लागतात। या लोकांना माझं एकच सांगणं आहे की इतरांना मदत नक्की करा, पण स्वतःच्या मानसिक शांततेचा भंग होणार नाही याची सुद्धा काळजी तुम्ही नक्की घ्या। शेवटचा उपाय म्हणजे गुरु बृहस्पतीसाठी येणारं पुष्कराज नावाचं रत्न हे परिधान करणं। पण मंडळी, जसं मी वारंवार माझ्या व्हिडिओत सांगतो, कुठल्याही प्रकारच्या जाणकार आणि ज्योतिषीय मार्गदर्शनाशिवाय आपण कोणतंही रत्न धारण केलं नाही पाहिजे। असं केल्याने आपल्याला नुकसान देखील होऊ शकतं। त्यामुळं कोणतेही रत्न धारण करण्यापूर्वी जाणकाराचा सल्ला नक्कीच घ्या, ही माझी आपल्या सर्वांना विनंती आहे। जाता जाता मीन राशीच्या लोकांसाठी काही संदेश द्यायचा झाला तर मला सांगा वाटतं की मीन राशीच्या लोकांनो, तुमची सर्वात मोठी ताकद म्हणजे तुमचं संवेदनशील असणारं हृदय हे आहे। ज्या जगात अनेक लोक स्वार्थाने वागतात त्याच जगात तुम्ही अजूनही प्रेम, माया, करुणा, मानवता यावरती विश्वास ठेवता। तुमची संवेदनशीलता ही तुमची कमजोरी नसून तुमची खरी ताकद आहे। फक्त या ताकदीचा योग्य तो वापर करायला तुम्ही शिका। थोडक्यात काय तर जग बदलण्यासाठी कायमच शक्तीची किंवा ताकदीची गरज नसते, तर कधी कधी माया, प्रेम आणि करुणा देखील पुरेशी असते। एकंदरीतच काय तर मीन राशी म्हणजे करुणा, अध्यात्म, कल्पनाशक्ती आणि निस्वार्थ प्रेम याची भावना असणारी रास। ही अशी राशी आहे जी इतर लोकांच्या जखमा समजून घेते आणि त्यांच्या आयुष्यामध्ये आशेचा प्रकाश सुद्धा निर्माण करू शकते। तर मंडळींनो, तुमची राशी मीन आहे का? असल्यास आज या व्हिडिओमध्ये चर्चा केलेल्यापैकी कोणत्या गोष्टी आपल्यासोबत जुळतात हे मला कमेंट करून नक्कीच सांगा। तुमच्या घरात, मित्र परिवारामध्ये कोणी मीन राशीची मंडळी असतील त्यांच्यापर्यंत सुद्धा हा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी आम्हाला मदत करा। त्यांनाही सांगा यामध्ये आवडलेल्या कुठल्या गोष्टी आपल्याशी जुळाल्या हे मला कमेंट करून सांगा। तसंच यासारखी आणखीन ज्योतिषीय माहिती आपल्यापर्यंत सतत पोहोचवत राहण्याकरता आचार्य सुमित गुरु नावाचं आमचं चॅनल हे आपण सर्वांनी सबस्क्राईब करा। याच नावाचं आमचं इन्स्टा आणि फेसबुक पेज आहे, ते देखील आपण लाईक आणि फॉलो करावं ही माझी आपल्या सर्वांना विनंती आहे। लवकरच आपण भेटूया आमच्या पुढील येणाऱ्या काही व्हिडिओजमध्ये। तोपर्यंत सर्वांना धन्यवाद।